नमस्कार मंडळी, तर कसे आहेत तुम्ही सगळे. तर आज आम्ही चाललोय माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. तर त्यांना म्हणजे सांगितलं आहे मी की कुठे चाललो आहे, पण त्यांना नीट माहीत नाही अजून, कारण की पप्पाला पाण्याची वाटते भीती, तर त्याच्यामुळे मी आधीच थोडं सांगून ठेवलं आहे. तर बघा तुम्ही पुढे काय कसं हो. बसा पुढं. तर मित्रांनो, आता आमची कॅब आले आणि आता आम्ही डायरेक्ट कुठे चाललोय? गेट ऑफ इंडियाला चाललोय. तर भेटतो तुम्हाला आता. आतमध्ये सगळे शिफ्ट होत आहेत आणि हे दुऱ्या थांब. मम्मी काय हसती. पप्पा अरे इकडे बघा. इथे मग तर आलो आम्ही आता गेटवेला आणि आता आम्ही थोड्याच वेळात कशात बसणार आहे? बोटमध्ये. बोट नाही बोलत त्याला, काहीतरी चांगलंच बोलतात. मला पण माहिती काहीतरी चांगलंच बोलतात. मी आयुष्यात पहिल्यांदा गेटवेला आले, ते तर लांबच राहिले. खरं त्याला आता मला पुढे पप्पा घाबरलेत. पप्पा अरे तिकडे मध्ये बोटीत नेणार आहे का नाही, बोटी लागल्या.
कसं वाटलं दोघांना सरप्राईज? हा एकदम छान वाटलं. अरे यार सिरियसली बोला ना मग कसं काय करत? अरे एकदम छान वाटलं. एवढं छान वाटलं की बोटवर हात निघत माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच आलो. आणि माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदाच आली असे पर्सनली म्हणजे ह्या बोट मध्ये त्या मोठ्या लॉन्च मध्ये बसले. माझ्या पोराने. आय लव्ह यू. तर आमच्या गोलगप्पा बघा कसे वेपर खातोय. लक्षच नाही तिथं एवढं कॉन्सन्ट्रेट केलं तिने Anniversary वेफरवर. नाही आली ती. ती जेवायला आली. एकटा चालत आलेला पेंग्विन. अनिव्हर्सरी मध्ये नवरा आवडतो त्याला म्हणते चल वरती फोटो काढूया. मला पण नाही जाऊ दे स्वतः पण नाही जाऊ. पार्टी करायला आली ती. मग पार्टीच करायला आले. एन्जॉयमेंट. अख्खा मित्र बा- म्हणतात त्याला. अख्खा बकरा दिला तुला तर आवडलं तर शेत वरती जाईल. ए, ब्लॉगला टाकणार आहे. टाकू दे गं. ब्लॉकला टाक. बघ ते दोन. बघ. मोठा केक घेऊन आले. अरे राग मोठे वाटत सोड. होतं. ती त्याचा हात धरले असते. आपण करतोय का मी म्हणते का तुला नाही ना. वाटतं आता हा एकदम छान वाटतंय. मस्त वाटतंय. आतमध्ये गुदगुदी होते. अर्धी अर्धी कधी खुशी कधी गम वाटते मला. फायनली सगळं झालंय. केक बिक कट करून आम्ही आलोय आता पाण्याच्या बाहेर आणि आता आम्ही परत कॅब मध्ये बसलोय. जीव एकदाचा भांड्यात पडला. एकदाचा जीव आमचा भांड्यात पडला. नाही समजणार तुम्हाला, जाऊ द्या. पण आम्ही आता आलोय परत कॅब मध्ये. आता आम्ही चाललोय दादरला. कशासाठी जाऊ? जेवायसाठी. कशासाठी? कशासाठी? जेवणासाठी. जेवायसाठी. आम्ही चाललो तर जेवायला. तेव्हा गाईला जेवण नाही दिलं म्हणून ती हालत नाही अशी. तिला चक्कर आली सोनूला. आणि हा व्हायरल रोमन चहा पण नाही पाजत आम्हाला. साधा चहा पाजू नाही शकत ना नारळ पाणी काय व्हायरल साधा चाय नाही पाजला, नारळ पाणी नाही पाजलं, कडा घेतलाय पण हे विसरली नाही घ्यायला.